तर आज आहे दीपामावस्या. तर मी आता आले क्लासवरून, तर आता मी घरातली सगळे साफसफाई करणार आहे. सगळे मला दिवे वगैरे घासायचे आहेत. तर आता डायनिंग टेबलवर जो आता पोरं शाळेत गेलेले त्यांचे ट्युशनचे वगैरे बॅग ते डायनिंग टेबलवर असेच पडलेले होते, ते आता मी आवरून घेत आहे आणि स्वच्छ ठेवत आहे. नंतर लादी वगैरे पुसून ना मी मीठ आणि हळद टाकून लादी वगैरे पुसून घेणार आहे स्वच्छ एकदम. कारण की आज दीपामावस्या आहे, तर दिवांची पण पूजा करायची, लेकरांची पण पूजा करायची आहे, ओवाळायचं आहे त्यांना. तर मी आता सगळं क्लीन करून घेणार आहे. हॉल वगैरे, मंदिर वगैरे चकाचक दिवे वगैरे घासून घेणार आहे. आणि त्यामुळे मी आता सगळं असं पसारा आवरून घेत आहे. मी बोलले बाकीचं नंतर काम करता येईल, पहिले मी सगळं घर क्लीन करेल आणि बाकीचं मग नंतर करता येईल. मी असं सगळं एक्स्ट्राचं कचरा वगैरे होतं ना, ते सगळं मी काढून घेतलं आहे आणि मी झाडू मारून घेतला आहे. तर मी ना काय करते, मॉपनी ना लादी पुसून घेते पटकन. म्हणजे आज मला थोडं घाई आहे ना, त्यामुळे मी आज मॉपनीच लादी पुसते. आणि मला जेव्हा घाई असते तेव्हा मी मॉपनीच पुसून घेते, नाहीतर मी कदाचित हातानेच पुसते. हाताने मला थोडी जास्त आवडते आणि मॉपनी काय एवढी क्लीन होत नाही. तर मी सगळे आता लादी वगैरे पुसून घेतली आहे आणि मग मंदिरातले सगळे दिवे जेवढे माझे एक्स्ट्राचे आहे स्टोअर केलेले ते सगळे दिवे शोधून काढत आहे. तसे तर मी सगळे घासूनच ठेवलेले आहेत, पण आज कसे घासून वगैरे करायला पाहिजे ना. तर मी बाहेर पाणी भरून जो घंगाळ ठेवते ना, तो पण आणला आहे मी. तर मी आता दिवे वगैरे सगळं खोलून वगैरे घेते, कारण की त्याच्यामध्ये दिव्याची वात ते लावायचे असतं, ते सगळं आता अलग करून घेते. आणि मी सगळे आता छोटे दिवे ते घासून ठेवलेत आणि मोठ्या माझ्याकडे 2 समई होत्या, त्या मी पण घासून घेतलेल्या आहेत. आणि लगेच घासून लगेच पुसायला पाहिजे, नाही तर ते कसं आहे ना, त्यांच्यावर डाग पडतात, क्लीन दिसत नाही. त्याच्यामुळे ना लगेचच्या लगेच पुसून घ्यायचं. तर आता मी समई वगैरे सगळे पुसून घेतली आहे आणि बघा किती अशी सुंदर असे चकाचकीत झालेले आहेत. आता मी साडी घातली आहे आणि मी आता पूजेची मांडणी करत आहे. दिवे वगैरे सगळं मी पुसून वात वगैरे टाकून तेल वगैरे टाकून असं भरून ठेवले. आणि पोरं पण शाळेतून आले, मला आले की लगेच त्यांची ओवाळणी होऊन जाईल. तर मी आता दिवेचे वगैरे सगळी तयारी केलेली आहे. आणि पिठाचे पण कणिकाचे पण मी दिवे बनवून घेतलेले आहेत 5. आणि पेढे वगैरे ह्यांना बोलले जरा आज गोड काहीतरी आणा, म्हणून त्यांना पेढे ते घेऊन आलेले आहेत. आणि थोडंसं पोरांना पण गोड तोंड करायला पाहिजे आणि देवाला प्रसादाला पण होतो ना, त्यामुळे मी त्यांना आणायला लावलेले फुलं वगैरे ते घेऊन आले. हा आहे माझा छोटा मुलगा, त्याला मी आधी वळून घेते आणि त्याला ना खूप आवडतं असं काही करायला ना. तो कसे वगैरे टाळ्या वाजवते आणि खूप मला असं खुशी वाटते, कारण की पोरं पण किती खुश आहे बघा ना, माझं किती खुश आहे. आणि रक्षाबंधनाला मला जाम रडू येतं, कारण की त्यांना बहीण नाही आहे ना, असं मला खूप असं वाईट वाटतं ना. तर अशा प्रकारे म्हणजे छोट्याला ओवाळून घेतले, आता मोठ्याला पण ओवाळून घेते. आणि तुम्ही कशी या दीपामावस्या साजरी केली मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे तर मी माझी दीपामावस्या साजरी केलेली आहे. मला माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.